शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं जन आंदोलन उभारलं जाणार आहे। क्या हुआ तेरा वादा म्हणत आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झालेले असून 5 जून ते 12 जून मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं जन आंदोलन उभारलं जाणार आहे। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण ठाकरे गट करू देणार आहे। क्या हुआ तेरा वादा म्हणत जन आंदोलन करण्यात येणार आहे। तर ठाकरे गटाच्या आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं हे जन आंदोलन उभारलं जाणार आहे। क्या हुआ तेरा वादा असं म्हणत हे आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरे गटाची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं जन आंदोलन उभारलं जाणार आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे होऊन देखील अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवरती ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ठाकरे गट मराठवाड्यामध्ये जन आंदोलन उभारलं जाणार आहे। त्यामुळे या आंदोलनामुळे सरकारवरती काय टीका होणार आहे, सरकारवरती कशा पद्धतीचं ह्या आंदोलनामुळे एक बॅकफूटवरती सरकार येणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे। महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं जन आंदोलन उभारलं जाणार आहे। ठाकरे गट शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तेजस, सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी माहिती सरकारने शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती त्या घोषणांचा फक्त पाऊस पडला होता। मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला। त्यामुळे सरकारला जे ते प्रश्न विचारण्यासाठी, जाब विचारण्यासाठी मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी जे ते ठाकरे गट आहे ते जन आंदोलन उभारणार आहे। 5 जून ते 12 जून या कालावधीत ते शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन उभारलं जाणार आहे। त्यात क्या हुआ तेरा वादा असं जे या आंदोलनाला शीर्षक दिलं जाणार आहे आणि या शीर्षकाच्या थ्रू सरकारला जाब विचारण्यात येणार आहे। ह्या जे आंदोलनाची काल ठाकरे गटाच्या कार्यालयात बैठक झाली होती, त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला होता। तेजस, अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।